धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्ते पिंपळगाव तालुका छत्रपती संभाजीनगर येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी सकाळी 11च्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणीचे नाव प्रतीक्षा गणेश ढगे, वय 18, राहणार खोडेगाव, तालुका छत्रपती संभाजीनगर असे असून जखमी वडिलांचे नाव गणेश रुस्तुम ढगे असे आहे. प्रतीक्षा ही CAT परीक्षेसाठी वडिलांसोबत दुचाकीवर छत्रपती संभाजीनगरकडे जात होती, मात्र परीक्षेपूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ढगे पिता कन्या दुचाकीवरून चित्ते पिंपळगाव उड्डाणपुलाच्या उतारावरून खाली उतरून पुढे जात असताना पाठीमागून आलेल्या RJ 32 GD 7439 या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रतीक्षा ट्रकच्या चाकाखाली सापडून जवळपास 200 ते 250 फुटांपर्यंत फरफटत गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर तिचे वडील गणेश ढगे दूर फेकले जाऊन रस्त्यालगतच्या नाल्यात पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रतीक्षाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.